श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ही व्हिडिओ आताच सेव्ह करून ठेवा आणि सर्व स्वामी भक्तांना पाठवा। मित्रांनो, आज आपण इलो कुडाळ तालुक्यातील घावनाळे गावात असणाऱ्या स्वामींच्या मठात। या मठाबद्दल थोडक्यात माहिती अशी की गुरुवर्य माऊली यांना श्री स्वामी समर्थ महाराज यांचा दृष्टांत झाल्यानंतर प्रथम 2007 मध्ये जोगेश्वरी येथे एका खोलीमध्ये मठ स्थापन केला गेला। त्यानंतर तिथे भक्तांची संख्या वाढत गेली। बऱ्याच भक्तांची अडकलेली सर्व कामे पूर्ण झाली। त्यामुळे तिथे माऊलींना भेटायला येणाऱ्या आणि आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आलेल्या भक्तांची संख्या वाढतच गेली। परिणामी जागी अभावी पुन्हा स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार घावनाळे कासमळा येथे या मठाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली। गुरुवर्य माऊली आणि गुरुवर्य काका यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत मठातील सर्व कार्यक्रम पार पडतात। गुरुवर्य काका आणि गुरु माऊली यांचे गुरु म्हणजे चोळप्पा महाराज यांचे 5वे वंशज वेदमूर्ती श्री नितीन महाराज पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली या वर्धपन दिनाची तारीख ठरवली जाते। या कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथील पुजारी, गाणगापूर तसेच जेजुरी आणि पुणे येथील ब्राह्मण वृंद यामध्ये सहभागी होतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 2/3/2025 ते 7/3/2025 पर्यंत अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या मूळ चर्म पादुका यांचे आगमन झाले होते। यंदाच्या वर्षीचे मुख्य कार्यक्रम हे गोपाळ संतान संतती याग हे होते। ज्या जोडप्यांना लग्न होऊन काही वर्ष झाली पण संतती नव्हती अशा भक्तांसाठी हा होम होता। दरवर्षी अशाच प्रकारचे होम हवन भक्तांच्या सुख आणि शांती समृद्धीसाठी गुरुवर्य काका आणि गुरु माऊली यांच्या माध्यमातून होत असतात। त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन, पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, नवरात्री उत्सव, हनुमान जयंती असे कार्यक्रम इथे साजरे होत असतात। दर महिन्याच्या पौर्णिमेला इथे स्वामी महाराजांचा पालखी सोहळा संपन्न होतो। तसेच दर गुरुवारी सकाळी अभिषेक, दुपारी महाप्रसाद, भजन, कीर्तन, रात्री महाप्रसाद असतो। दिवसेंदिवस या मठाची ख्याती वाढत आहे। गुरुवर्य काका आणि गुरु माऊली यांना प्रत्येक भक्तांची सेवा करण्यासाठी आणि त्यांना संकटमुक्त ठेवण्यासाठी स्वामी समर्थ महाराज उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना।